हाय, मी आता बाहेर चालली. कुठे चालली ते तुमच्याशी शेअर करेनच. मी खूप दिवसांनी व्लॉग करते आणि तुम्ही व्लॉग बघत राहा. माझे आवडत असतील तर लाईक शेअर वगैरे करत राहा. आता मी फ्रेंडच्या घरी चालली आहे. तर स्वराचा पण फ्रेंड आहे तो. तर मग तिकडे गेल्यानंतर बघूया एक्सप्रेशन. आणि भेटल्यानंतर ते दोघे एवढे खुश झाले की किती वर्षांनी भेटले. तसं तिकडे मी येणार आहे म्हणून बघा मैत्रिणीने काय काय जेवण बनवले. फिश बनवले, फिश. इथेही कशाचं हे केलंय तू? रसा कोळंबीचं केलंय, कोळंबीचा रसा केलाय. आणि इथे फिश फ्राय केलंय, भाकरी बनवली आहे आणि इकडे राईस पण बनवला आहे. बघा किती छान मस्त जेवण बनवलं आहे. आता मी जेवते पोटभर आणि नंतर बोलते. तुम्ही पण या जेवायला. दोघे कॅरम खेळतात आहे फ्रेंड्स. त्यांचा एक फ्रेंड कमी आहे त्याच्यामध्ये. कोण आलं नाही तुमच्यासोबत? तुमचा फ्रेंड आणि द्रुणील नाही आणाल ना ती. आता आम्ही आमचा खेळ खेळतोय बघा. जो लहानपणी आम्ही खेळायचो तो आता मोठेपणी खेळतोय. एक आठवण. ठीक आहे, तुला गावची भेट. कशाला एवढं दिलंस ग? अगं तरी पण याच्यासाठी आलेली का मी? एक तर जेवण एवढं बनवलं आणि त्यात ती कॅमेरासमोर यायला कम्फर्टेबल नव्हती. मग मी तिला तसंच बाय केलं. आणि तिचा मुलगा म्हणजे स्वराचा फ्रेंड खूप रडायला लागला का माऊ मी पण येणार, मी पण येणार. आणि तो घरी येतच नव्हता. चल मी तुझ्या घरी येणार असं म्हणत होता. मग कसं तरी त्याला शांत केलं आणि आम्ही निघालो. आत्ताच बाहेरून आली, फ्रेश वगैरे झाली आहे. आणि माझ्या मैत्रिणीने काय काय दिले ती गावावरून घेऊन आली माझ्यासाठी, ते मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही ज्या फ्रेंडच्या घरी गेलो होतो तिने स्वरासाठी बघा गावावरून खाऊ आणला. त्यांच्या गावी यात्रा होती, ते यात्रेतून हा खाऊ, पापड वगैरे असं बरंच काय काय तिने दिलं होतं. प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि नंतर आम्ही अंडा भुर्जी करते. त्यासाठी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे घेतलेत आणि 2 अंडी घेतली आहेत. आता भुर्जी बनवते. तर आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, सगळं फ्राय करून घेतलं. कांदा, टोमॅटो वगैरे सर्व फ्राय करून घेतलं व्यवस्थित. त्याच्यानंतर हळद मसाला वगैरे सगळं आपला जो घरचा घरगुती मसाला वगैरे आहे, थोडंसं गरम मसाला वगैरे पण त्याच्यामध्ये ॲड केला. भुर्जी कशी पटकन होणारी आहे त्याच्यामुळे, आणि काल बुधवार पण होता त्याच्यामुळे पटपट करून घेतला. ही बघा झाली रेडी अशी भुर्जी छान. मिस्टरांना पण खूप आवडली. त्याच्यानंतर संध्याकाळची भांडी वगैरे आवरली मी आणि आराम केला. आणि दुसऱ्या दिवशी मला बाहेर जायचं होतं. तर ते पण कुठे जायचं होतं तेही मी तुम्हाला सांगते. इथे मी चालली होती जरा मैत्रिणीसोबत काम होतं म्हणून. तर ती पण मला भेटली. तिच्याशी पण भेटून ती पण मला खूप दिवसानंतर भेटली. तिचं नाव मधू. खूप दिवसांनी आमची भेट झाली. तर तिला पण भेटून मला खूप छान वाटलं. आणि तिनेही माझ्यासाठी खूप सारा खाऊ आणला होता. इथे पिकलेल्या कैरीचं तिने पन्नं बनवलं होतं आणि डोसे पण दिले होते तिने. आणि चॉकलेटही स्वरासाठी दिलं होतं. हे सर्व झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो स्वराच्या फ्रेंडच्या बड्डे पार्टीला. आणि इथे बघा माझ्या फ्रेंडच्या स्कूटीवरून आम्ही गेलो. तर तिच्या स्कूटीवर पण मी फर्स्ट टाईमच बसलेली, पण छान चालवते ती पण. आणि मी पण खूप वर्षानंतर, लग्नानंतर खूप वर्षांनी मी स्कूटीवर बसली. छान वाटलं. आणि गप्पा मारत मारत आम्ही निघालो. तोपर्यंत पेट्रोल थोडा तिला अंदाज येत नव्हता का संपणार आहे की काय. पण ती बोलली संपायच्या आधी आपण उगाच रिस्क नको घ्यायला, तर पेट्रोल भरून जाऊ असं. तर पेट्रोल भरायला गेलो तर तिथे खूप लाईन लागली होती. तर अजून काय माहिती प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला आहे वाटतं. तिथे पोचल्यानंतर बघा मुलांची कशी मस्ती चालू झाली. ते खूप दिवसानंतर भेटले ना, त्याच्यामुळे असे खूप एन्जॉय करत होते बड्डेच्या वेळेस. आणि नंतर बड्डे सेलिब्रेशनला आम्ही सुरुवात केली. आणि छोटंसं सेलिब्रेशन पण खूप छान झालं. नंतर मुलं मस्ती करायला लागली. त्याच्याबरोबर ही माझी फ्रेंड पण खूप मस्ती करत होती त्यांच्याबरोबर. आणि मग नंतर दादांनी गाणी वगैरे लावली तर ते लोक एन्जॉय करायला लागले, डान्स वगैरे असं. आणि मग बलून्स फोडायची त्यांची कॉम्पिटिशन घेतली थोडा वेळ. असेच खेळत होते सगळे. नंतर ओवाळायला घेतलं त्याच्या आजीने. तर तो थोडासा खेळण्याच्या मूडमध्ये होता. तर त्याला ओवाळून पटकन घ्यायचं नव्हतं, पण तरी तर छान नंतर ओवाळून घेतला. आणि हा पार्टीमध्ये मेनू होता.
समोसे वगैरे असं खूप छान. केकची पण टेस्ट खूप छान होती. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर ते स्वराजला ते रिटर्न गिफ्ट मिळालं चॉकलेट. ते पण त्याला खूप घाईघाईने बघायचं होतं. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओच्या एंडला मी फोटो पोस्ट केले ते नक्की बघा. बाय.